नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई लोहमार्ग पोलीस भरती प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। पहिला प्रश्न होता, एक गाडी एका तासात 42 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल? क्रॉस तयार केला। कसं? एका तासात किती मिनिटं असतात? 60 मिनिटात 42 किलोमीटर अंतर जाते, तर 20 मिनिटात किती किलोमीटर अंतर जाईल? क्रॉस तयार केला। कोणाकोणाचा गुणाकार होईल? 20 आणि 42चा। एक्सच्या बाजूची संख्या 60 ही भागीला जाईल। काय झालं? 0 0 कट झालं। 2 1 2 2 त्रिक 6, 42ला 3 ने भाग दिलं, 14 त्रिक 42 म्हणजे 14 किलोमीटर अंतर जाईल। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं। यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो होता, एका चौरसाचे क्षेत्रफळ 4.41 चौसेमी आहे। एका चौरसाचं क्षेत्रफळ काढतो कसं आपण? बाजूचा वर्ग। मग 4.41 कोणाचा वर्ग आहे? 2.1चा वर्ग आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्या चौरसाची बाजू आली 2.1 सेंटीमीटर। आता विचारलेलं काय आहे? त्या चौरसाची परिमिती किती? मग परिमिती म्हणजे काय? चारही बाजूंची बेरीज। मग चौरसाच्या चारही बाजू कशा असतात? सारख्या, म्हणून 2.1ला 4 ने गुणलं, 4 1 4 पॉईंट आहे तसा दिला, 4 2 8 म्हणजे 8.4 सेंटीमीटर। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होतं। यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो होता, एका संख्येची 9 पट व 5 पट यातील फरक 96 आहे, तर ती संख्या कोणती? अगदी साधा प्रश्न होता। किती पट सांगितली? 9 पट आणि 5 पटीतला फरक। मग 9 आणि 5 मध्ये किती पटीचा फरक असतो? 4 पटीचा। मग ती 4 पट म्हणजे किती दिलेली आहे? 96, म्हणून 96ला 4 ने भाग द्यायचा, झालं उत्तर। 96ला 4 ने भाग दिलं, 4 2 8 उरला 1, 4 चौक 16 म्हणजे ती संख्या असणारे 24। तुम्ही 24 आणि 24 मधल्या 9 आणि 5 पटीतला फरक जर काढला, 24चे 9 पट आणि 5 पट करा, त्याच्यातला फरक आपल्याला 96 येणार। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होतं। यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो होता, एका काटकोन त्रिकोणाचा। काय सांगितलं? एका काटकोन त्रिकोणाची उंची 5 सेंटीमीटर आहे। काटकोन त्रिकोणाची उंची 5 सेंटीमीटर, ओके हां, आणि पाया आहे 12 सेंटीमीटर। तर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती? तुम्ही या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज करून बघा, ती 13चा वर्ग एवढी येणार, कारण 5 12 13 हे त्रिकुटच आहे, हे लक्षात ठेवा। काटकोन करणाऱ्या बाजू जर 5 आणि 12 असेल तर त्याचा कर्ण 13 असतो। चेक करायचं असेल तर 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144, बेरीज केली 169, तो कर्णाच्या वर्ग एवढं बरोबर भरणार। समजतंय? म्हणून हा प्रश्न देखील 2 ते 3 सेकंदात पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर सांगायचं होतं। यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, गोपाळने 15,000 रुपये रक्कम जसाजशी 12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती रुपये सरळ व्याज द्यावं लागेल? काय विचारलंय? सरळ व्याज विचारलंय। मग 12% दराने, एका वर्षाला 12%, मग 5 वर्षाचे किती होतील? 12 पंचे 60, 60% कोणाचे? या 15,000 रुपयाचे। 15,000 रुपयाचे 60% काढले की आपल्याला एकूण व्याज भेटणार। मग 15,000चे किती सांगितले? 60%। कोणत्याही संख्येचं 1 0 कट केला की आपल्याला 10% भेटतात। मग 1500ला 6 ने गुणलं, 1500ला 6 ने गुणलं तर काय येईल? 15 90 आणि हे 2 शून्य आहे तसे ठेवले, म्हणजे 15 90 आणि हे 2 शून्य ठेवले, 9,000 रुपये व्याज येणार। कशावरती? 15,000 रुपयावरती। कुठं दिसते 9,000? पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येतं आहे। आपण काय केलं ते लक्षात ठेवा। 15,000चे 60% काढण्यासाठी अगोदर 1 0 कट केला, 1500 रुपये हे 10% आले, मग 1500 गुणिले 6 केलं, 9,000 रुपये आपले 60% 15,000 रुपयाचे असणार। ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, एक भोवरा 1 सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो। एका सेकंदात किती फेऱ्या मारतो? 6 फेऱ्या मारतो। तर तो 1 मिनिट आणि 15 सेकंदात किती फेऱ्या मारणार? 1 मिनिट 15 सेकंद म्हणजे किती सेकंद झाले? 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, 60 आणि हे 15 झाले 75। मग एका सेकंदाला 6 फेऱ्या मारतो, तर 75 सेकंदाला किती होतील? 6 पंचे 30, हातच्याला 3 गेला, 6 7 42, 42 आणि 3 झाले 45, 450 फेऱ्या मारणार। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं।
यानंतर पुढचा प्रश्न, एका व्यक्तीने 2250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता, तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता? हा प्रश्न या वर्षी पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये दुसऱ्या तिसऱ्यांदा विचारला गेलेला आहे. मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपण सोडवला आहे. ओके, हां, म्हणून लक्षात ठेवा कसा सोडवायचा. तर 2250ला काय केलं आपण, 2250ला किती हप्त्यांमध्ये, 5 हप्त्यांमध्ये 5ने भाग दिला तर काय होईल, 5 चोक 20 उरले 2, 5 वजा 25 आणि 5 0 0, 450 रुपयाचा आपण काय केलं, एक हप्ता. जर समजा समान हप्ते राहिले असते तर काय केलं असतं आपण, 450 रुपयाचा हप्ता ठेवला असता. परंतु आता हप्ते समान आहेत का, नाही. आपण आपल्याला सांगितलं काय की प्रत्येक हप्ता हा 50 रुपयांनी मागच्या हप्त्यापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, हां, मग आता काय करायचं, 450 साधं लॉजिक आहे की 450 हा तिसरा हप्ता ठेवूया. ही सरासरी आली की नाही 450 रुपये, मग 450 रुपये हा तिसरा हप्ता ठेवला. तर आता काय करायचे, 50-50 रुपयाच्या फरकाने हप्ते लावायचे. म्हणजे काय, त्याचा पुढचा हप्ता 500चा लावला तर त्याचा मागचा हप्ता 400 रुपयाचा. ओके, अजून पुढं 50 रुपये गेलो तर 550, आणखी 50 मागे गेलो तर 350. तुम्ही या सर्वांची बेरीज करून बघा, 2250 भरणार, ॲव्हरेज काढला तर 450 भरणार. समजतंय, दिसतंय की नाही. प्रत्येक हप्ता हा मागच्या हप्त्यापेक्षा 50-50 रुपये जास्त आहे. समजतंय, हां, म्हणून विचारलेलं काय आहे, पहिला हप्ता किती रुपयांचा होता, तर पहिला हप्ता 350 रुपयाचा होता. पर्याय क्रमांक कुठं दिसतंय, ए मध्ये. ठीक आहे, ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न, वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 वर्षे आहे. कोणाची, वडील आणि मुलाच्या. त्यांच्या वयांचे गुणोत्तर 13:3 असल्यास वडिलांचे वय किती असणार आहे. कोण कोण सांगितलं, वडील आणि मुलगा यांच्या वयांची सरासरी 40 वर्षे. सरासरी 40 वर्षे म्हणजे बेरीज किती असणार हो, तर बेरीज असणार आहे 40 × 80. ओके, हां, आता पुढे काय सांगितलं, त्यांच्या वयांचे गुणोत्तर 13:3 आहे. कोणाकोणाचं, वडील आणि मुलगा. म्हणजे जर समजा वडील हे 13च्या पट्टीत असले तर मुलगा 3च्या पट्टीत असणार, या प्रमाणातच असणार आहे. मग काय करणार, जर बेरीज 80 असेल तर या गुणोत्तरांच्या बेरजेने भाग द्यायचा 80ला. 13 आणि 3 झाले किती, 16. 80ला 16ने भागलं तर काय उत्तर येईल, 16×5 80. म्हणजे 80 ही 16च्या 5 पट आहे. म्हणून वय देखील त्यांचं 13 आणि 3च्या 5 पटीत असणार. समजलं. मग विचारलेलं काय आहे, वडिलांचे वय किती असणार आहे, तर वडिलांचे वय 13च्या 5 पट, 13×5 किती असणार आहे, 65 वर्ष. चेक करायचं असेल तर मुलाचं वय 3च्या 5 पट, 3×5 15, बेरीज केली 65 आणि 15 किती झाले, 80. जे आपल्याला दिलंय की नाही, सरासरी 40 म्हणजे बेरीज 80 वर्ष. म्हणून वडिलांचे वय विचारलं 65 वर्ष, पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा प्रश्न, दोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती. बघा, प्रश्न काहीही कुठली मांडणी करायची गरज नव्हती. 2 ते 3 सेकंदात उत्तर सांगायचं होतं. कसं, दोन संख्यांची बेरीज 12 आहे, वर्गांची बेरीज 80 आहे. तुम्ही लॉजिक लावलं तरी देखील उत्तर येते आणि पर्यायचा विचार केला, बेरीज किती, 12 आली पाहिजे. विचारलं काय, त्यापैकी मोठी संख्या. मग मला सांगा, जर तुम्ही पहिलं उत्तर लिहिलं 4, 4ला मोठी संख्या मानली तर दुसरी संख्या काय येणार, 8. 8 मोठी लहान आहे का, नाही. म्हणून 4 उत्तर चुकीचं आहे. समजतंय की नाही, 4 मोठी संख्या येऊ शकत नाही. त्याच्यानंतर पुढची संख्या आहे 8. 8 जर मोठी संख्या असेल तर लहान संख्या किती येणार, 4, कारण की त्या दोन संख्यांची बेरीज आहे 12. झालं, हां. मग आता मोठ्या संख्येला जर 8 मानलं तर 8चा वर्ग 64, 4चा वर्ग 16, 64 आणि 16 बेरीज केली 80. जी आपल्याला दिलेली त्यांच्या वर्गांची बेरीज 80 आहे. तुम्ही पुढच्या संख्यांची आपण चेक केलं, 10चा वर्ग 100 आणि मग एक संख्या 10, मोठी संख्येला 10 मानलं तर लहान संख्या 2, 2चा वर्ग किती, 4, बेरीज 104 भरते. म्हणजे तिथेच उत्तर चुकीचं आहे. 6चाही चेक केलं, 6चा वर्ग 36 आणि दुसरी संख्या काय येणार, 12तनं किती, 6 गेले, पुन्हा 6चा वर्ग 36, 36, 36, 72, म्हणजे चुकीचं आहे. म्हणून आपल्याला सहज उत्तर लिहायचं होतं पर्याय क्रमांक 2. यानंतर जो पुढचा प्रश्न आहे तो आहे 12, 34, 56, 79 गुणिले 72 गुणाकार करायचा होता. तुम्ही गुणाकार केला, उत्तर येणार आहे. परंतु आता गुणाकार करत बसण्यापेक्षा
साधं लॉजिक काय होतं, त्यांनी प्रश्न जो दिला आहे तो का दिलेला आहे की त्याच्यात काहीतरी ट्रिक्स असणार आहे. मग काय ट्रिक्स आहे तर 72मध्ये काय आहे, तुम्ही जर समजा गुणाकार केला, कसा गुणाकार केला, 1 2 3 4 5 6 7 9 याला जर 9ने गुणलं तर सगळे काय असणार आहे माहिती का, 1 1 1 1 किती 1 तर करा 1 1 1 1 1 1 1 ओके. काय राहिला 1 2 3 4 5 6 7 9 ओके. हां मग आता एवढे सर्व 9 एक येणार आहेत, काय येणार आहेत, एक येणार आहेत. आणि मग आता काय, आता हे एक येणार आणि त्याच्यात आता जर समजा आपण 8ने गुणलं तर सर्व 8 येणार. मग सर हे 9 आणि 8 काय कुठं दिसत आहेत, तर इथे 72ने गुणलंय. मग 72ची फोड केली, काय फोड केली, 9 गुणिले 8 9 8 72. मी काय सांगितलं, 1 2 3 4 5 6 7 9 या संख्येला 9ने गुणलं म्हणजे सर्व एक येणार, आलेत एक. आणि मग त्याला 8ने गुणलं तर एकेकाला 8ने गुणलं म्हणजे सर्व 8 असणार. आणि सर्व 8 कुठं दिसतात आपल्याला, पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये. मग आता 1 आणि 2 मध्ये तुम्हाला काय दिसत आहेत, 8 8 दिसत आहेत. मग सर कोणतं असणार आहे, तर काय करायचं, इथे किती अंक आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 8 आहेत, तर एक वाढवायचा म्हणजे 9 येणार. 9 कुठं दिसत आहेत, पहिल्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 पहिल्याच पर्यायामध्ये 9 वेळेस 8 असला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे तो आहे 121 169 225, तर याच्या पुढची संख्या कोणती असणार. तर आपल्याला या सर्व वर्ग संख्या दिसत आहेत. कोणाचे वर्ग आहेत, 11 13 15 म्हणजे विषम संख्या आहेत. विषम संख्यांचे वर्ग वाढत गेलेत. मग आता पुढची विषम संख्या कोणती असणार आहे, 17 17चा वर्ग 289. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग ही 3 अंकी मोठ्यातील मोठी संख्या येईल. 3 अंकी मोठ्यातील मोठी संख्या. मग आपल्याला पर्याय होते 29 30 31 32. यासाठी तुम्हाला एक तर वर्ग काढावे लागतील, इथं वर्ग पाठ असले पाहिजेत. 32चा वर्ग किती असतो, 1024. 31चा 961. 30चा 900. मग आता मागं जायची काही गरजच नाही. 32चा 3 अंकी 4 अंकी आला म्हणून हिचा विचार करायचा नाही. आता या दोन संख्या आहेत 30 आणि 31. 30चा 900 31चा 961 म्हणून 3 अंकी मोठ्यात मोठी वर्ग संख्या कोणती असणार आहे, तर 961. समजतंय की नाही. झालं. पर्याय क्रमांक काय 3 आपलं उत्तर होतं. यानंतर जो पुढचा प्रश्न आहे, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळाल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल. आता मगाशीच मी सांगितलं 32चा वर्ग किती असतो, 1024. 1024 ही संख्या तयार झाली पाहिजे. मग अट काय आहे, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती, 999. पण ही मूळ संख्या आहे का, नाही. मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, स्वतःशिवाय इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, ती आपली मूळ संख्या. 999ला जातोय, साधं सरळ दिसते, 9ने भाग जाणार. हां 998 समसंख्या आहे, तिला देखील भाग जाणार. मग त्याच्यानंतर 997. तुम्ही 997ला चेक करा, हिला कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही. सर आता 999ला काय, आता 997ला सर्व संख्येने भाग देत बसायचं का, अजिबात नाही. तुम्ही मूळ संख्या शोधायचा कसा, यासाठी आपला जो व्हिडिओ तयार केला आहे तो बघा तुम्ही. फक्त 20 ते 30 सेकंदामध्ये 997 या संख्येला भाग जातोय की नाही जातोय हे सहज सांगू शकताय. ठीक आहे. 997ला कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही, म्हणून ही मूळ संख्या आहे. झालं. मग आता 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या 997. या 997मध्ये काय, 997 व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या. 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या कोणती, 11 यांच्या बेरजेत. मग आता 997 आणि 11 बेरीज केली किती आली, 1008. बेरजेमध्ये कोणत्या संख्येचा वर्ग मिळाल्यास 32चा वर्ग मिळेल. मग आता 1008 मध्ये कोणत्या संख्येचा वर्ग मिळवला पाहिजे जेव्हा 32चा वर्ग मिळेल. मग 1024 मधून 1008 गेले तर उरले किती, 16.
16 मिळवले पाहिजे. मग 16 कोणाचा वर्ग आहे? 16 4चा वर्ग आहे. विचारलेला आहे कोणत्या संख्येचा वर्ग मिळाल्यास. मग कोणत्या संख्येचा? 4चा वर्ग. 4चा वर्ग मिळवला की मग आपल्याला ही 32ची वर्गसंख्या मिळणार आहे. पर्याय क्रमांक कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो होता सुनीलने अनिलकडून 3 वर्षे वापरलेले एक जुने यंत्र 7,29,000 रुपयास विकत घेतले. जर घसाऱ्याचा दर जसा 10 धरला तर अनिलने ते यंत्र किती रुपयास घेतले होते? तुम्ही शॉर्टकट देखील सोडू शकतायत किंवा मांडणी केली. कशी मांडणी केली? आपण त्या यंत्राची किंमत x मानली की नाही. आता घसारा कसा आहे? दरवर्षी 10%. मग 10% म्हणजे काय? 10% घसारा झाला म्हणजे उरलं किती? 90%. मग त्या संख्येचे 90% काढले. असे किती वर्ष सांगितले? 3 वर्ष. बरोबर आहे की नाही? मग 90% उरले. पुढच्या वर्षी पुन्हा 10% घसारा झाला म्हणजे जी किंमत उरणार तिचे पुन्हा 90%. अजून पुन्हा 90%. किती? असं जेवढे वर्ष सांगितले तेवढे वर्ष. मग या पद्धतीने 3 वर्षानंतर 7,29,000 एवढं काय आहे? किंमत त्याला मिळालेली आहे. मग आपल्याला ही अगोदरची किंमत शोधायची. मग ती किंमत शोधायची असेल तर साधं सरळ आहे. त्याच्या बाजूला असणाऱ्या संख्या आपण दुसऱ्या बाजूला पाठवायच्या. मग कशा जाणार? ज्या गुणीला आहेत त्या भागीला करायचं, ज्या भागीला आहेत त्या गुणीला करायचं. 7,29,000 आहे तसा ठेवला. ठीक आहे. ज्या भागीला 100 आहेत त्या तिन्ही संख्या आपण गुणीला केल्यात की नाही. आणि 90 90 90 हे भागीला केलं. आता काय दिसतंय? आपण हे 3 शून्य कट करूया, हे 3 शून्य कट करूया. आता 729 बघा, 9 गुणीला 9 केलं 729 येणार आहे. 9चा घनच 729 आहे की नाही. म्हणून 729 कट झाला. हा 729 कट झाला. उरलं काय? 100 गुणीला 100 गुणीला 100. एक येणार. आणि किती शून्य दिसत आहेत? 6 शून्य ठेवलेत की आपली किंमत किती येते? 10 लाख रुपये. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा जो प्रश्न होता, अमीरने 2,000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या. बघा, 2,000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1,000 व 200 रुपयाच्या भरल्या. जर त्याने एकूण रक्कम 16,000 रुपये बँकेत भरली असेल तर त्याने भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती असेल असं विचारलं आहे. मग साधं सरळ आहे. 16,000 रुपयाला काय करावं लागेल? 16,000 रुपयाला आपण जर समजा 2,000 रुपयाची, 1,000 रुपयाची आणि 200 रुपयाची एक नोट घेतली तर एकूण किती रक्कम होणार आहे? 2 आणि 1 झाले 3,000, 3,000 आणि 200, 3,200. एक नोट घेतली तर 3,200 रुपये होत आहेत. परंतु त्याने बँकेत एकूण भरलेले आहेत 16,000 रुपये. मग 16,000 रुपयाला या 3200ने भाग द्यावा लागेल. किती पट आहे ते शोधावं लागेल. मग आपण हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले. उरलं 160 भागीला 32. 160ला 32ने भाग दिलं. 16 1 16, 16 शून्य शून्य आणि 16 2 32. 10 भागीला 2, 2 पंचे 10. म्हणजे 16,000 3200चं काय आहे? 3200चे 5 पट आहे. किती आहे? 5 पट आहे. म्हणजे काय? प्रत्येकाच्या 5-5 नोटा घ्याव्या लागतील. 2,000 रुपयाच्या 5, 1,000 रुपयाच्या 5, 200 रुपयाच्या 5. ठीक आहे. मग बऱ्याच जणांनी 5 उत्तर लिहिलं असणार आहे, परंतु ते चुकीचं आहे. का? कारण की तुम्हाला प्रत्येकी किती नोट भरल्या आहेत हे नाही विचारलं. भरलेल्या नोटांची एकूण संख्या विचारली. मग एकूण संख्या किती येणार? याच्या 5, याच्या 5, याच्या 5 म्हणजे एकूण 15 नोटा. पर्याय क्रमांक 2 उत्तर लिहायचं होतं. समजलं? नंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे x वर्ग अधिक x वजा 72 या राशीचे अवयव खालीलपैकी कोणते असणार आहेत? तुम्ही राशीचं निरीक्षण केलं त्याच्यावरून देखील उत्तर लिहू शकतायत. म्हणजे गुणाकार करून हे उत्तर आलं पाहिजे, x वर्ग अधिक x वजा 72. परंतु तेवढं करत न बसता साधं सरळ होतं. आपल्याला काय करायचं होतं? एक्सची अशी फोड बघायची होती, त्यांचं गुणाकार म्हणजे अशा 2 संख्या बघायच्या आहेत की गुणाकार 72 वजा 72 आलं पाहिजे आणि बेरीज x म्हणजे 1 आली पाहिजे. मग कोणते असणार?
तर 9 8 72 होतात. काय होतात? 9 8 72. परंतु जर समजा दोन्ही मायनस ठेवले तर होणार का 72? नाही होणार. गुणाकार केला तर वजा वजा प्लस होणार. म्हणून एक प्लस एक मायनस ठेवली पाहिजे, हे पण मान्य. पण आता त्याच्यामध्ये कोण प्लस कोण मायनस ठेवलं पाहिजे? तर बेरीज एक आली पाहिजे. मग आपण मोठी संख्या ही प्लसमध्येच असली पाहिजे, बरोबर आहे की मोठ्या संख्येचंच प्लसमध्ये ठेवलं तर आपलं काय होणार? म्हणजे +9 आणि -8 गुणाकार केला, 8 9 72 प्लस मायनस मायनस चिन्ह दिलं. बेरीज केली तर प्लस मायनस असल्याकारणे वजाबाकी होईल. 9 8 गेला x आणि मोठ्या संख्येचं चिन्ह +x. समजलं? म्हणून +9 -8 कुठं दिसतंय? +9 -8 +9 -8 पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय. तेच आपलं उत्तर होतं. ओके. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी 24 वर्षे असून त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3:7 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती? सर्वात जास्त वेळा विचारला जाणारा प्रकार. कसं सांगितलंय? जर सरासरी 24 आहे तर बेरीज किती येणार? 24 त्रिक 72. 72ला काय करणार? या गुणोत्तराच्या बेरजेने भाग देणार. 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12ने भाग दिलं 12 72. म्हणजे काय? आता त्यांचं जे वय असणार आहे ते 6 पटीत असणार. 2 3 आणि 7च्या 6 पटीत. मग आता विचारलंय लहान व्यक्तीचे वय किती? मग लहान व्यक्ती कोण असणार आहे? ज्याचं गुणोत्तर सर्वात लहान असणार. म्हणजे काय? हा 2 भाग जो असणार आहे तो लहान असणार आहे. मग त्याचं वय विचारलं तर 2ची 6 पट केली, बेसक 12, पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा प्रश्न होता फक्त 2 अंकी संख्येत 2 हा अंक किती वेळा येतो? हा प्रश्न देखील आपला झालाय. एक तर 100 पर्यंत 2 हा अंक 20 वेळा येतो, परंतु विचारलंय 2 अंकी संख्येत. मग त्याच्यातनं 1 अंकी संख्या काय? 2 हा एक कमी करायचा, बरोबर आहे की नाही? म्हणजे उरले किती? 19 वेळा 2 अंकी संख्येमध्ये 2 हा अंक येणार. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो होता 44 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असणार आहे? मग 44 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ. आता परिमिती 44 आहे म्हणजे बाजू किती असणार? 44ला 4ने भागलं म्हणजे 11. 11 त्या चौरसाची काय असणार? बाजू असणार आहे. मग 11 जर समजा बाजू असेल तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती असेल? 11चा वर्ग 121. समजलं सर्वांना? ओके. आता या चौरसाचं क्षेत्रफळ हे 44 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या, परिघ किती सांगितला? परिघ सांगितलाय 44. मग परिघ कसा काढतो? परिघ म्हणजे ही कडेची बेरीज. ओके. मग आता परिघ आपण आपल्या सर्वांना माहिती आहे, जर 44 सेंटीमीटर परिघ असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती असणार आहे? तर व्यास आणि परिघाचं गुणोत्तर जे असतं ते 22/7 असतं. म्हणजे जर समजा 7 हा व्यास असेल तर 22 हा परिघ असतो, बरोबर आहे की 22 सेंटीमीटर परिघ असतो. मग आता परिघ 44 आहे म्हणजे 22ची दुप्पट झाली 44, म्हणून 7ची दुप्पट किती येणार? 14 सेंटीमीटर त्या वर्तुळाचा व्यास असेल. व्यास 14 असणार आहे म्हणजे त्रिज्या किती असणार आहे? त्रिज्या असणार आहे 7 सेंटीमीटर. मग 7 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचा आता क्षेत्रफळ काढूया, कारण की क्षेत्रफळ सांगितलं. मग क्षेत्रफळ किती येणार? तर पाय आर वर्गनुसार काय? पायची किंमत टाकली 22/7, आरचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग. 7चा वर्ग 49, 22/7 गुणिले 49 केलं, 7 7 काय झाले? 49. 7 7 49 उरलं 22 गुणिले 7, 22 गुणिले 7 केलं 22 7 154. आलं? मग आता विचारलं काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ हे वर्तुळाचा क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी आहे? म्हणजे 154 मधून 121 वजा केले तर कितीचा फरक दिसतोय? 3 आणि 0 म्हणजे 33 चौसेमीचा फरक दिसतोय. पर्याय क्रमांक काय? 1 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा प्रश्न, तिकिटाची किंमत 20% वाढवल्यामुळे. काय सांगितलं? तिकिटाची किंमत 20% वाढल्यामुळे खप 10% कमी झाला तर उत्पन्नात वाढ
अथवा घट किती झाली. बघा तुम्ही हा प्रश्न शॉर्टकट सहज सोडू शकतात. कसा तर काय करायचं, तिकिटाची किंमत ₹10ने वाढवली तर ₹10ने वाढवली म्हणजे काय, सॉरी 20ने वाढवली, 20ने वाढवली म्हणजे 120 झाली. केली मांडणी. ओके. आता ₹20ने वाढवल्यामुळे खप 10ने कमी झाला आहे. मग खप 10ने कमी झाला म्हणजे 90 झाला. 10 कमी करायचे. बरोबर. आता 120 आणि 90 मध्ये काय करायचं, प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा सरळपणे एक एक शून्य कमी करून टाकायचा. एक एक शून्य कमी केला, उरलं 12 आणि 9. 12 नमे किती झाले, 12 नमे 108. 108 रुपये शेकडा किंमत उरणार. मग शेकडा किंमत 108 आली म्हणजे काय झालं, वाढली का कमी झाली. 100शी तुलना करायची, 100 मायनस करून टाकायचे. जर समजा 108 वजा 100 केले तर उरतं काय 8%. 8% हे प्लसमध्ये आहेत की नाही, म्हणजे 8% वाढ होणार. कुठे दिसतंय उत्पन्नामध्ये 8% वाढ. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर लिहिलं. जर गुणाकार 100पेक्षा कमी आला असता, वजाबाकी केली ते मायनसमध्ये आलं असतं, आपण म्हटलं असतं घट आलं. याच ठिकाणी जर 92 उत्तर आलं असतं 92%, तर आपण 92 वजा करताना मायनसमध्ये उत्तर आलं असतं 8% घट म्हटले असते. परंतु इथे आता 108% आहे, 108 मधून 100 गेले +8 आहे म्हणजे 8% वाढ उत्पन्नामध्ये असं म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा प्रश्न, विकासने एक घड्याळ 6540 रुपयास व दुसरे घड्याळ 3460 रुपयास खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे त्याने 10900 रुपयांना विकली, तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती झाला. मग आता खरेदी किती केली, 6540 आणि 3460 रुपये. 540 460 झाले किती, 1000. 1000 आणि हे 3000 4000 आणि हे 6000 10000 म्हणजे एकूण किती 10000 रुपये ते दोन्ही घड्याळे त्याने खरेदी केली. बेरीज केली 6540 आणि 3460 10000 रुपये आले. आता ही झाली खरेदी किंमत. आणि मग त्याने विकले कसे, त्याने विकले दोन्ही घड्याळ मिळून एकूण 10900 रुपयांना. ही झाली विक्री किंमत. मग मला सांगा हा जो व्यवहार आहे तो नफ्यात आहे का तोट्यात आहे, नफ्यात आहे. का, विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे की नाही जास्त. मग किती जास्त दिसते, 900 रुपये. 900 रुपयांचा त्याला नफा झालेला आहे. आणि मग विचारलं आपल्याला शेकडा नफा. मग 900 रुपये हा कशावर आहे, त्याने गुंतवले किती एकूण 6540 आणि 3460 म्हणजे 10000 रुपये. 10000 रुपयावर त्याला 900 रुपयाचा नफा आहे. म्हणून 10000 मागे 900, तर शेकडा काढण्यासाठी गुणिले 100 केलं. हां, मग आता हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले म्हणजे 9% त्याला प्रॉफिट असणारे. पर्याय क्रमांक कुठं दिसते, 9% नफा. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा प्रश्न, 1200चे 20% बरोबर किती. मागच्या प्रश्नात सांगितलं 1 शून्य कट केला म्हणजे काय होतं, 1 शून्य कट केला म्हणजे 10% भेटतात. 120 म्हणजे 10%, तर 20% किती असणार, 120ची दुप्पट 240. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, 420 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली. ,420 मीटर लांबीची काय सांगितलं, 420 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असणार आहे. बऱ्याच जणांनी आता 420ला 6ने भाग दिला असेल आणि तिथेच गडबड झाली असेल. का, कारण की 6 ठिकाणी कापली, 6 ठिकाणी समान अंतरावर कापली म्हणजे तुकडे किती होतील, 7 होतील. समजतंय. हां, एक दोरी आहे, जर एक दोरीला आपण एका ठिकाणी कापला तर 2 तुकडे होणार की नाही. मग तसं आता 6 ठिकाणी कापली की एक तुकडा एक्स्ट्रा होणारच आहे. ठीक आहे. म्हणून आता 420ला जे काय करायचं होतं ते काय 7ने भाग द्यायचं होतं. मग 7ने भाग दिला, 7 सकम 42 आणि 7 शून्य 0 म्हणजे 60 मीटरचा एक तुकडा. मग 60 मीटर आहे का पर्यायामध्ये, 60 मीटर नाही. ओके. हां, मग आता
पर्यायामध्ये जे आहेत ते सर्व 7070 आणि 700 आणि 6000 आहे. मग का? कारण 60 मीटर आपल्याला तुकड्याची लांबी काय सांगितलं आहे, किती सेंटीमीटर असणार आहे. तुकड्याची लांबी 60 मीटर आलेली आहे. मग 60 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग 60 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असणार? तर 60ला 100ने गुणलं म्हणजे 6000 सेंटीमीटर एवढी एका तुकड्याची लांबी असणार आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा प्रश्न होता, एका शाळेतील इयत्ता 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा 10ने कमी आहे. त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 71 असेल तर मुलांची संख्या किती असणार आहे? काय केलं? मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे. 10ने कमी आहे आणि ती बेरीज येते 71. मग 71 मध्ये 10 मिळवले की काय? जर समजा 10ने कमी राहिली नसती तर बेरीज किती आली असती? बेरीज आली असती 81. समजते की नाही? दुपटीपेक्षा 10ने कमी आहे तेव्हा बेरीज भरते 71 आणि जर समजा हे 10 कमी राहिले नसते तर आली असती 81. केव्हा? जेव्हा मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पट राहिली असते. बरोबर आहे की नाही? हां, दुपटीपेक्षा 10ने कमी म्हणून आपण 71 केलं. काय केलं आपण? हे जे 10 कमी होते ते वाढवून घेतले. 71 मध्ये 10 मिळवले 81. 81ला काय करणार आता? 81ला मुलींची संख्या 1 पट, मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पट म्हणजे 2 पट. 2 आणि 1 झाले 3 पट. 3ने भाग दिला 27 त्रिक 81. 27 त्रिक काय झाले? 81. म्हणजे मुलींची संख्या आली 27 आणि मुलांची संख्या किती असणार आहे? तर मुलांची संख्या 27च्या दुप्पटीपेक्षा, बरोबर आहे की नाही? 27ची दुप्पट किती? 54. 54पेक्षा 10ने कमी म्हणजे 44 एवढी असणार आहे. समजलं? काय केलं आपण? चेक करायचं असेल तर काय करू शकतात? मुलांची संख्या 44, मुलींची संख्या 27, बरोबर आहे की नाही? बेरीज केली 27 आणि 44ची बेरीज केली 7 आणि 4 11. हातच्याला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7. 71 बेरीज भरते. ओके. दुसरी अट, मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे का? 27ची दुप्पट 27 दूनी 54. 54पेक्षा 10 कमी 44 आहे. म्हणजे सर्व अटी अगदी क्लिअर आहेत म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, एका पिशवीत काही गोळ्या आहेत. त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात तर पिशवीत किती गोळ्या असतील? बघा, काही प्रश्न असतात ते वाटतात कठीण पण थोडंसं विचार केला की ते सोपे प्रश्न असतात. कसे? आता इथं दिलेलं काय आहे की 12 मुलांना प्रत्येकी सारखे वाटल्यास 8 गोळ्या उरतात. म्हणजे अशी संख्या शोधायची की ज्या संख्येला 12ने भाग दिल्यास 8 उरत आहेत, 8 बाकी उरते, एवढंच बघायचं आहे. समजतंय की नाही? मग आता पहिली संख्या आहे 30. 30ला आपण 12ने भाग दिलं, 12 दूने 24. म्हणजे प्रत्येक मुलाला जर समजा 2-2 दिल्या तर 12 दूने 24 उरतात. किती आहे? 6 गोळ्या उरत आहेत. म्हणजे पिशवीमध्ये गोळ्या ज्या असणार आहेत त्या 30 नसणार आहेत. हे साधं सरळ आहे. दुसरं 28. 28चा विचार केला तर पुन्हा काय? 12 दूने 24. 12 मुलांची संख्या 12 सांगितली की नाही? 12 मुलांना वाटले, समान वाटले. मग किती दिले? 12 दूने 24. तर किती उरणार आहेत? 4 गोळ्या उरणार आहेत. म्हणजे त्या पिशवीत 28 पण नसल्या पाहिजेत. 80 घेतल्या तर 80ला 12ने भाग दिलं, 12 किती? 12 7 84, 12 72, बरोबर आहे की नाही? 6 गोळ्या दिल्या आपण, 12 72. प्रत्येक मुलाला 6 दिल्या, 12 72. 12 गोळ्या वाटप केल्या तो उरणार किती? 8 गोळ्या उरणार. म्हणजे होते की नाही? त्या पिशवीमध्ये 80 गोळ्या असल्या पाहिजेत. पुढचं चेक केलं, 84ला भाग दिला, 12 7 84. म्हणजे प्रत्येकाला 7 जाणार आहेत, एकही गोळी उरणार नाही. मग तसं नको झालं पाहिजे. दिलेलं आहे की पिशवीमध्ये अशा गोळ्या आहेत की 12 मुलांना समान वाटप केल्या असत्या 8 गोळ्या उरत आहेत. मग ती किती असले पाहिजे? 80 असले पाहिजे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा प्रश्न होता, एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. किती टक्के? 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4600 रुपयास विकला तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती?
मग 8% सूट दिल्यानंतर 4,600 किंमत उरते. साधं सरळ आहे, दुसरं काहीच करायचं नाही आहे. 8% सूट, मग 8% सूट दिली म्हणजे आकारले किती? 92%. मग 92% रक्कम ही 4,600 आहे, तर छापील किंमत म्हणजे 100% व्हॅल्यू किती असणार आहे असं विचारलं आहे. कोणाकोणाचा गुणाकार होईल? तर गुणाकार करताना 100 आणि 4,600चा गुणाकार होईल आणि एक्सच्या बाजूची संख्या भागीला जाईल की नाही? मग एक्सच्या बाजूची संख्या भागीला केली, 46 एक 46, 46 दुने 92 आणि 100ला 2ने भागलं म्हणजे 50, 50 दुने 100 हे 50 आणि हे 2 शून्य, 50वर 2 शून्य ठेवले म्हणजे 5,000 रुपये. पर्याय क्रमांक कुठे दिसते? 5,000 रुपये. त्या कॅमेऱ्याची छापील किंमत असणारे पर्याय क्रमांक 1 5,000 रुपये. पुढचा प्रश्न, 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्यांनी निशेष भाग जातो? मग काय करणार? तर साधं सरळ आहे. 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज करून टाका, संयुक्त संख्यांची बेरीज करून टाका, त्यांचा फरक काढा. मग 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्या कोणत्या आहेत? 11, 13, 17, 19. 11, 13, 17, 19 हे काय झाल्या? मूळ संख्या. आता संयुक्त संख्या. संयुक्त संख्या कोणत्या असणार? उरल्या कोणत्या? मग 12, 14, 15, 16, बरोबर आहे की नाही? 12, 14, 16, 18 आणि 20 या काय आल्या? संयुक्त संख्या. मग यांची बेरीज केली. बेरीज करत बसण्यापेक्षा 11, 13, 17, 19 यांचा ॲव्हरेज किती येणार? 15. ॲव्हरेज 15 येतोय की नाही? 15ला 4ने गुणलं, 15 चोक किती झाले? 60. बघा यांची बेरीज 60च भरली पाहिजे. चेक करा, या सगळ्यांची बेरीज करा. इकडे आलोत, इकडे आपण काय केलं? या 15ला थोडंसं बाजूला ठेवूया. का? कारण की उरल्या संख्या 12, 14, 16, 18, 20 यांचा ॲव्हरेज किती भरणार? 16. मधली संख्या ॲव्हरेज असते. एकूण संख्या किती? 5. 16 पंचे किती झाले? 80. म्हणजे यांची बेरीज झाली 80. त्याच्यात 15 मिळवले, किती झाले? 95. समजतंय की नाही? मग आता संयुक्त संख्यांची बेरीज 95, मूळ संख्यांची बेरीज 60. फरक कितीचा आहे? 95 मधून 60 गेले 35. 35चा फरक आहे. मग आता विचारलं काय? 35. आता जो फरक असणार आहे त्या फरकाला खालीलपैकी कोणत्या संख्यांनी निशेष भाग जाणार आहे? मग 35ला 2ने भाग जाईल का? नाही. 5ने भाग जाईल का? जाईल. 7ने भाग जाईल का? जाईल. 7 5 35, 5 7 35, 13ने जाईल का? नाही. म्हणजे 5 आणि 7ने जातोय. 5 आणि 7 म्हणजे काय? ब आणि क. ब आणि क कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 2 मध्ये. समजलं? यानंतर पुढचा प्रश्न होता, एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 वर्ष असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे. वर्गात 30 मुले असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 16 वर्ष आहे. तर त्या वर्गात किती मुली आहेत? बघा, तुम्ही मांडणी केलीत, उत्तर तर निघणारच आहे, परंतु साधं लॉजिक काय दिसतंय? ॲव्हरेज कितीचा बसतोय? 16चा. आणि मुलांची सरासरी किती? 15.5 वर्ष. म्हणजे किती कमी दिसतंय? 16 मधून 15.5 वर्ष म्हणजे काय? इकडे 0.5 वर्ष कमी दिसतंय. आणि मुलींची सरासरी 0.5 वर्ष. 16 आहे दोघांचा ॲव्हरेज. त्याच्यात मुलींचा ॲव्हरेज आहे 16.5. म्हणजे इकडे 5 वाढलेले आहेत, इकडे 0.5 कमी आहे, इकडे 0.5 जास्त आहे. 0.5 कमी 0.5 जास्त आहे म्हणजे याचा अर्थ काय? मुलांची आणि मुलींची संख्या ही सारखीच असली पाहिजे. 15.5 आणि 16.5चा ॲव्हरेज काढला तर तो 16च भरणार आहे की नाही? 16च भरणार आहे. मग साधं सरळ आहे. तर 30 मुलं जे आहेत एकूण, त्याला आता समान वाटप केलेत. 15 मुलं 15 मुली आहेत. हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होतं. जेव्हा इथे आता वेगवेगळ्या संख्या आल्या असतात दोघांची सरासरी, मग त्यावेळेस मांडणी केली असती. इथे साधं सरळ लॉजिक आहे. दोघांचे ॲव्हरेज 16 आहे, इकडे कमी सारखं आहे आणि वाढसुद्धा सारखी असल्याकारणाने मुलांची संख्या ही सारखी असणार. 30चे अर्धे केले, 15 मुलं 15 मुली असणार. चेक करायचं असेल तर करू शकतात. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न होता, 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? 18 गुणीला काय केलं? या दोघांचा गुणाकार भागीला काय केलं? 6 मजूर केले. मग काय होईल? 6 एक 6, 6 त्रिक 18, 15 त्रिक 45. 45 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा प्रश्न, एका संख्येला 2ने भागण्याऐवजी 2ने गुणले असता उत्तर 8 आले, तर खरे उत्तर काय असणार आहे?
हा पण नियमितपणे विचारला जातो प्रश्न. मग काय करणार, एका संख्येला 2ने भागण्याऐवजी 2ने गुणले, 2ने गुणलं तर 8 उत्तर येतं आहे. एका संख्येला 2ने गुणलं तर 8 उत्तर येतं आहे. मग ती संख्या कोणती असणार आहे, तर ती संख्या सरळपणे 4 असली पाहिजे. 4ला 2ने गुणल्यावर 8 येईल की नाही. 2ने भागण्याऐवजी 2ने गुणलं म्हणून 8 येतं आहे. मग ती संख्या 4 असणार आहे. विचारलं काय आहे, खरे उत्तर काय असणार आहे. बऱ्याच जणांनी 4 उत्तर लिहिलं असेल, आपल्याला ती संख्या नाही शोधायची होती. आपल्याला खरं उत्तर काय असणार आहे. मग खरं उत्तर काय असणार आहे, तर आपल्याला खरं जे उत्तर काढायचं होतं ते हे होतं की एका संख्येला 2ने भागायचं होतं. 2ने भागण्याऐवजी 2ने गुणलेलं होतं. मग खरं उत्तर 4ला 2ने भाग दिला, बेदुने 4. खरं उत्तर हे असलं पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, 10 संख्यांची सरासरी काय सांगितली, 20 आहे. त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे. शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 7वी संख्या कोणती असणार आहे. काय केलं, 10 संख्यांची सरासरी किती, 20, म्हणजे त्यांची बेरीज किती असणार, 200. सरासरीला एकूण संख्येने गुणलं की बेरीज भेटते. त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी किती, 15, म्हणजे त्यांची बेरीज 15 90. त्यानंतर शेवटच्या 3 संख्यांची बेरीज, शेवटच्या 3 संख्यांची बेरीज किती, शेवटच्या 3 संख्यांची बेरीज 16, म्हणजे 16 48. आलं बघा, पहिल्या 6 आणि शेवटच्या 3 म्हणजे किती झाल्या, 9. 9 संख्यांची बेरीज किती, 8 9 4 13, 138. आणि 10 संख्यांची बेरीज किती आहे, 200. मग 200 मधून हे 138 वजा केले म्हणजे उरले किती, 62. मग ही 62 काय असणार रे, ती उरलेली संख्या. मग उरलेली कोणती, ती 7वी संख्या उरणार की नाही. पहिले 6 शेवटचे 3 म्हणजे उरलेली असणार आहे ती 7वी संख्या. 8वी 9वी 10वी ही शेवटच्या 3 संख्या असतात आणि 7वी ही, कळलं की नाही, 7वी संख्या. 7वी संख्या विचारली, मग 7वी संख्या किती असणार, हीच असणार. 200 मधून या 9 संख्यांची बेरीज वजा केली, 62 उरलेली आहे. ती 62 ही 9वी संख्या 7वी संख्या असली पाहिजे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. यानंतर शेवटचे 2 प्रश्न होते. एका दुकानदाराने 10 रुपये प्रति बल्ब या दराने 200 बल्ब आणले. त्यातील 10 बल्ब खराब निघाल्याने त्याने ते फेकून दिले. उरलेले बल्ब त्याने 12 रुपये प्रति बल्ब दराने विकले, तर त्याला किती टक्के फायदा झाला. कसा सोडवणार, अगोदर 10 रुपये प्रति बल्ब दराने 200 बल्ब आणले, म्हणजे त्याला एकूण किती रुपये खर्च आला, 200 गुणिले 10 केलं, 2000 रुपये एवढा त्याला खर्च आला. ही त्याची झाली खरेदी किंमत 200 बल्बची. समजलं. आता काय केलं, आणल्यानंतर 10 बल्ब खराब निघाल्याने ते फेकून दिले, विकता तर येणार नाही म्हणून त्याने फेकले म्हणजे आता उरले किती, 190 बल्ब. आणि मग 190 बल्ब काय केलं त्याने, प्रति बल्ब 12 रुपये, म्हणजे प्रत्येक बल्ब 12 रुपयाला विकला. मग 190 गुणिले 12 केलं तर किती होणार, 12 0 0, 12 9 108, हातच्याला 10, 12 1 12, 12 आणि 10 झाले किती, 22, म्हणजे 2280 रुपयांना विकले. खरेदी किती केले, 2000, विकले किती, 2280 रुपये. म्हणजे या व्यवहारात त्याला नफा झालेला आहे. किती नफा, तर 2280 मधून 2000 रुपये वजा केलेत म्हणजे 280 रुपयाचा नफा झालेला आहे. इथपर्यंत समजलं. 280 रुपयाचा नफा झाला. मग विचारलं किती टक्के नफा आहे, किती टक्के फायदा झाला आहे. मग किती टक्के असणार आहे, तर 280 रुपये हा नफा किती रुपयावरती आहे, 2280 वर आहे का, नाही, त्याने खर्च केले होते 2000, म्हणजे 2000 रुपयावर 280 रुपये नफा आहे. तर 100वर किती असणार, क्रॉस तयार केला असता तरी चाललं असतं. ठीक आहे. मग आता भाग दिला, हे 2 शून्य कट झाले, 2 शून्य कट झाले, हा शून्य गेला, हा शून्य कट झाला, 28 भागीला 2 केलं, 14 दुने 28, म्हणजे 14% प्रॉफिट झाला. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. यानंतर शेवटचा जो प्रश्न होता तो होता, प्रज्ञाकडे जेवढी 2 रुपयांची नाणी आहेत, काय सांगितलं, जेवढी 2 रुपयांची नाणी आहेत तेवढीच 5 रुपयांची नाणी आहेत. तिच्याकडे एकूण 196 रुपये आहेत, तर तिच्याकडे असणाऱ्या 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या किती. बघा, याच प्रश्नपत्रिकेत आपण एकदा हा प्रश्न सोडवला. काय सांगितलं,
जर समजा 2 रुपयांची आणि 5 रुपयाचे एक एक नाणं घेतलं तर एकूण किती 7 रुपये होत आहेत की नाही? हां, मग आता एकूण रक्कम किती येते? 196. 196ला 7ने भाग द्यावा लागेल. 196 7च्या किती पट आहेत ते बघायचं. 7 दुने 14. 7 दुने 14 झाले. 7 दुने 14 उरले किती? 5 घेतला 6. 7 या 8 56. म्हणजे 196 7च्या 28 पट आहे की नाही? 28 पट. म्हणजे याचा अर्थ काय? 2 रुपयांचे देखील आता 28 नाणे घ्यावे लागतील. 5 रुपयांचे देखील 28 नाणे घ्यावे लागतील. मग विचारले तिच्याकडे असणाऱ्या 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या किती असणार आहे? तर 28 असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होतं. ठीक आहे. हां, तर या प्रकारे आपण मुंबई लोहमार्ग पोलीस प्रश्नपत्रिकेतील गणिताच्या सर्व प्रश्नांची उत्तरं बघितली. आजचा व्हिडिओ कसं वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून ठेवा, जेणेकरून आपण याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ टाकले तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.